रात्री 2 वाजता रडत होती आणि तो तिच्या शेजारी उभा होता. पण तरीही एकमेकांपासून मैलांवर दूर. लग्न होऊन 3 वर्षे झाली होती. तरीही आज पहिल्यांदाच ती म्हणाली, आपण दोघं खरंच एकमेकांसाठी बनलो होतो का? शहरातलं हे घर, मोठी गाडी, महागडे कपडे सगळं होतं. पण तरीही प्रेम कुठेतरी हरवलं होतं. ही गोष्ट आहे नवरा बायकोची अशी प्रेम कहाणी, जिथे प्रेम लग्नाआधी नाही तर लग्नानंतर शोधावं लागतं. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवट तुमचं मन बदलून टाकेल. मुंबई, धावपळीचं शहर, स्वप्नांचं शहर आणि कधी कधी नात्यांना गिळून टाकणारं शहर. आरव आणि अनन्या या शहरातल्या एका हायफाय सोसायटीत राहत होते. 3 BHK फ्लॅट, बाल्कनीतून दिसणारी समुद्राची झलक, खाली पार्किंगमध्ये उभी असलेली चमचमीत कार. बाहेरून पाहिलं तर परफेक्ट कपल, पण घराच्या दरवाजाआत कथा वेगळीच होती. सकाळचे 7 वाजले होते. अलार्म वाजत होता, पण कुणीही बंद करायला उठत नव्हतं. अनन्या हळूच डोळे उघडते. शेजारी आरव झोपलेला, पण त्यांच्यामध्ये जणू अदृश्य भिंत उभी होती. ती त्याच्याकडे पाहते. कधी काळी हाच चेहरा पाहून तिचं हृदय वेडं व्हायचं. आज मात्र फक्त एक प्रश्न, आपण कधी इतके दूर गेलो? ती शांतपणे उठते, स्वयंपाकघरात जाते, कॉफी ठेवते. आरव उठतो, मोबाईल उचलतो. मेल्स, मीटिंग्स, कॉल्स. गुड मॉर्निंग हे 2 शब्द त्यांच्यात हरवून गेले होते. अनन्या कॉफीचा कप पुढे करते. तो घेतो, पण तिच्याकडे पाहत नाही. ती थोडं धीर करून विचारते, आज रात्री लवकर येशील का? आरव थोडा वैतागून म्हणतो, माहीत नाही, प्रोजेक्ट आहे, बस इतकंच. ती मान हलवते. पुन्हा एकदा अपेक्षा तुटते. आरव आणि अनन्या यांचं लग्न अरेंज मॅरेज होतं. पहिल्या भेटीत ना प्रेम ना आकर्षण, फक्त दोघेही सेटल आहेत म्हणून लग्न झालं. लग्नाचे सुरुवातीचे काही महिने ठीकठाक गेले. कधी बाहेर जेवायला जाणं, कधी सिनेमे. पण हळूहळू आरव कामात अडकत गेला आणि अनन्या एकटी पडत गेली. ती स्वतः IT कंपनीत काम करत होती. तिला करिअर होतंच, पण तिला हवं होतं कोणीतरी तिचं ऐकणारं, तिच्या दिवसांबद्दल विचारणारं. त्या दिवशी संध्याकाळी अनन्या ऑफिसमधून लवकर घरी आली. आज तिने ठरवलं होतं, आज काहीही झालं तरी आरवशी मन मोकळं बोलायचं. तिने त्याच्यासाठी त्याचं आवडतं जेवण टेबलवर सजवलं, मेणबत्त्या लावल्या. घड्याळात 8 वाजले. 9, 10. फोन केला, रिंग वाजली, पण उचलला गेला नाही. 11ला दरवाजाचा आवाज आला. आरव आत आला, दमलेला, चिडलेला. इतका उशीर? फोन तरी केला असतास. अनन्याच्या आवाजात दुःख होतं. प्लीज अनन्या, आज मूड नाही. तो थेट बेडरूमकडे जातो. आपण असंच राहणार का आयुष्यभर? आरव थांबतो, मागे वळतो. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातही थकवा दिसतो. मला स्वतःलाच कळत नाही, तो म्हणतो. रात्री 2 वाजले होते. अनन्या झोपलेली नव्हती. बाल्कनीत उभी राहून शहराकडे पाहत होती. इतके लोक, इतकी गर्दी, पण तरीही ती एकटी होती. आरव तिच्या मागे येतो. दोघं शेजारी उभे, पण न बोलता. शेवटी ती म्हणते, आरव, आपण एकमेकांवर प्रेम करू शकतो का? हा प्रश्न आरवच्या काळजात जाऊन बसतो. तो काहीच बोलत नाही. आणि तिथेच या नात्याची खरी परीक्षा सुरू होते. रात्री 3 वाजले होते. शहर झोपलं होतं, पण त्या घरात 2 मनं जागी होती. बाल्कनीत थंड वारा सुटला. अनन्या अजूनही तिथेच उभी होती, डोळ्यात पाणी, मनात 1000 प्रश्न. आरव हळूच तिच्या शेजारी उभा राहिला. दोघांमध्ये शांतता होती, पण ही शांतता भयंकर होती. अनन्याचा तो प्रश्न आरवच्या डोक्यात घुमत होता. आपण एकमेकांवर प्रेम करू शकतो का? तो खाली पाहत म्हणाला. अनन्या, मला प्रेम म्हणजे काय हेच नीट कधी समजलं नाही. ती त्याच्याकडे पाहते. पहिल्यांदाच तो इतका कमजोर वाटतो. माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती. तो थांबतो, श्वास घेतो, जिथे मी मनापासून प्रेम केलं होतं. कॉलेजचे दिवस. आरव हुशार होता, महत्वाकांक्षी, आणि त्याच्या आयुष्यात माया नावाची मुलगी होती.
दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे, स्वप्न एकत्र पाहायचे, भविष्यासाठी प्लॅन करायचे. पण आयुष्यानं वेगळंच ठरवलं होतं. मायाच्या घरच्यांना आरव पसंत नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती, त्याचं अनिश्चित भविष्य. एक दिवस ती अचानक गायब झाली. ना कॉल, ना मेसेज, ना उत्तर. नंतर कळलं तिचं लग्न ठरलं होतं. त्या दिवशी आरवच्या आतलं काहीतरी तुटलं. आरव पुढे म्हणतो, त्या दिवसानंतर मी स्वतःला कामात गाडून घेतलं. भावना, प्रेम, संबंध सगळं बाजूला ठेवलं. अनन्याचं हृदय भरून आलं. ती हळूच विचारते, मग माझं काय आरव? तो शांतपणे म्हणतो, तुझा दोष नाही. मी स्वतःला कधी तुझ्यासाठीच उघडू शकलो नाही. अनन्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माहीत नव्हतं की मी तुझ्यासाठी एखाद्या भिंतीशी लग्न केलंय. हे शब्द आरवच्या काळजात टोचले. ती पुढे म्हणते, मी तुझी रोज वाट पाहत बसले. एका प्रश्नासाठी. आज माझा दिवस कसा गेला हे विचारण्यासाठी. ती रडत रडत म्हणते, पण तू कधीच नव्हतास. पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये अनन्या शांत होती. तिची मैत्रीण साक्षी तिच्याकडे पाहून म्हणाली, काय झालंय? तू आज वेगळीच दिसतेस. अनन्या फक्त हसली. त्याच वेळी ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टसाठी एक कन्सल्टंट आली. ती वळून पाहते आणि अनन्या थांबते. तो होता रोहन, कॉलेजमधला मित्र, तिचा पहिला क्रश. तो तिच्याकडे पाहून हसतो. अनन्या, तू इथे? त्या एका क्षणात तिच्या मनात खूप काही हलतं. त्या संध्याकाळी आरव लवकर घरी आला. अनन्या अजूनही ऑफिसमधून परतली नव्हती. तो बाल्कनीतून उभा राहून तिची वाट पाहत होता. पहिल्यांदा त्याला भीती वाटत होती. जर ती निघून गेली तर? हा विचार त्याला अस्वस्थ करतो आणि तेव्हाच त्याला जाणवतं तो तिला गमावू शकतो. रात्री अनन्या घरी येते. दोघं समोरासमोर बसतात. आरव म्हणतो, आज मला तुझी खूप आठवण येत होती. अनन्या काहीच बोलत नाही. तिच्या मनात रोहनचा चेहरा आणि आरवचा पश्चाताप, दोन वाटा तिच्यासमोर उभ्या होत्या. आणि इथूनच या प्रेमकथेचं वळण बदलतं. पावसाची हलकी सर सुरू होते. मुंबईच्या रस्त्यांवर लाईट्स चमकत होत्या आणि अनन्याच्या मनात गोंधळ उडालेला होता. ती ऑफिसमधून बाहेर पडते, छत्री उघडते आणि समोर आवाज येतो, अनन्या थांब. ती वळते. रोहन, कशी आहेस? तो सहज विचारतो. ठीक आहे, ती हसते. पण हसण्यात प्रामाणिकपणा नव्हता. दोघं कॉफी शॉपमध्ये बसतात. बाहेर पाऊस, आत आठवणी. तुझं लग्न झालंय ना? रोहन विचारतो. अनन्या मान हलवते. हो, 3 वर्ष झाली. आणि तू खुश आहेस का? तो प्रश्न तिच्या मनाला भिडतो. ती थोडा वेळ शांत राहते, मग म्हणते, माहीत नाही. त्याच वेळी आरव ऑफिसमध्ये अस्वस्थ होतो. कामात लक्ष लागत नव्हतं. त्याला फक्त अनन्याचा चेहरा दिसत होता. तो अचानक उठतो आणि बॉसला म्हणतो, मला आज लवकर निघावं लागेल. 3 वर्षात पहिल्यांदाच त्याने कामाला मागे ठेवलं. आरव घरी येतो. घर रिकामं. टेबलवर एक नोट. आज उशीर होईल. अनन्या. तो नोट हात धरून बसतो. मनात विचार, ती कोणासोबत असेल? हा प्रश्न त्याला आतून हादरवतो. कॉफी संपते, पण गप्पा नाही. रोहन म्हणतो, तू अजूनही तशीच आहेस. खूप साधी, खूप खरी. अनन्या हळूच हसते. कधी कधी वाटतं. तो थांबतो. जर कॉलेजमध्ये मी तुला थांबवलं असतं तर? अनन्याचं हृदय धडधडतं. ती लगेच म्हणते, रोहन, उशीर झालाय. तो समजून घेतो. पण नजरेत काहीतरी शिल्लक राहतं. अनन्या पावसात चालत होती. मनात विचार, आरव मला समजून घेऊ लागलाय का? की खूप उशीर झालाय? ती फोन उघडते. आरवचे 3 मिस कॉल्स. क्षणभर थांबते, मग कॉल करते. कुठे आहेस? आरवच्या आवाजात काळजी होती. घरी येते, ती म्हणते. मी वाट पाहतोय, तो म्हणतो. त्या एका वाक्यात ती वितळते. अनन्या घरी येते. आरव हॉलमध्ये बसलेला. तो उठतो आणि म्हणतो, आज जेवायला बाहेर जाऊया. ती चकित होते. हा तोच आरव होता का? दोघं रेस्टॉरंटमध्ये बसतात. मेणबत्ती, म्युझिक. आरव म्हणतो, मला बदलायचं आहे अनन्या. तुझ्यासाठी, आपल्यासाठी. तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच वेळी रोहनचा मेसेज, आजचा वेळ छान छान होता. तुझ्याशी बोलून बरं वाटलं. आरव तो मेसेज पाहतो. क्षणभर शांतता. कोण आहे तो? विचारतो. अनन्या श्वास घेते आणि म्हणते, माझा कॉलेज फ्रेंड रोहन. आरवचं हृदय धडधडतं. आरव म्हणतो, मी तुला बांधून ठेवणार नाही, पण मला एक संधी दे. अनन्या डोळे बंद करते. एका बाजूला भूतकाळातलं अपूर्ण प्रेम, दुसऱ्या बाजूला आज बदलायला तयार असलेला नवरा. आणि तिथेच ती निर्णय घेते, मला वेळ हवा आहे. आरव हा निर्णय दोघांनाही हादरवतो. अनन्याने मला वेळ हवा आहे असं म्हटलं आणि त्या क्षणापासून घरात सगळं बदललं.
ते दोघं एकाच घरात होते, पण वेगवेगळ्या जगात. आरव तिला काहीच विचारत नव्हता. फोन चेक करणं, तपास करणं काहीच नाही. तो फक्त पूर्वीसारखा नव्हता. तो सकाळी उठून स्वतः चहा बनवायचा. अनन्याला हळूच आवाज द्यायचा, तुझं ऑफिस आहे ना? उशीर होईल. ती त्याच्याकडे पाहायची आणि विचार करायची, हा बदल खराखुरा आहे का? त्या दरम्यान रोहनचे मेसेज येत राहिले. एक दिवस तो थेट विचारतो, अनन्या, मी अजूनही तुझ्यासाठी उशीर झालो नाही ना? तो स्क्रीनकडे पाहत राहते. पहिल्यांदाच तिला स्पष्ट वाटतं, रोहन भूतकाळ होता, आठवण होती, पण तिचा आज आणि उद्या आहे. ती रिप्लाय करते, रोहन, मला माझं आयुष्य नीट समजून घ्यायचं आहे. प्लीज मला समजून घे. तो शेवटचा मेसेज होता. एक संध्याकाळी अनन्या ऑफिसमधून परत येते. घर रिकामं, टेबलवर एक लिफाफा. तिचं हृदय धडधडायला लागतं. लिफाफ्यात एक चिठ्ठी. अनन्या, जर माझ्यासोबत राहणं तुला वेदना देत असेल तर मी तुला अडवणार नाही. प्रेम म्हणजे धरून ठेवणं नाही, तर सोडण्याची ताकद. आरव चिठ्ठीसोबत एक फाईल, डिव्होर्स पेपर्स. अनन्याच्या हातातून कागद पडतात. त्या रात्री अनन्या रडत होती. तिला आठवत होतं तो बदललेला आरव, त्याची शांतता, त्याची काळजी. तो तिच्यावर प्रेम करत होता. पहिल्यांदाच. खरं ती अचानक उठते, पर्स उचलते. रात्रीचे 11 वाजले होते. पाऊस पडत होता. व्हेअर टू? कॅब ड्रायव्हर विचारतो. जिथं आरव आहे, ती म्हणते. ती त्याला कॉल करते. फोन वाजतो. उचलला जात नाही. एक मेसेज, मी टर्मिनल 2. एअरपोर्ट. तिचं हृदय थांबतं. ती धावत जाते. एअरपोर्टवर गर्दी, घोषणा, आवाज. ती आरवला पाहते. बॅग खांद्यावर, थकलेला, शांत आरव. ती ओरडते. ती वळते. तिच्या डोळ्यात अश्रू आणि प्रेम. ती धावत येते. त्याचा हात पकडते. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तो स्तब्ध. मी तुला निवडलं आहे आरव, कारण प्रेम परफेक्ट नसतं. आरव तिच्या डोळ्यात पाहतो. मला तुला गमवायचं नव्हतं, पण तुला बांधूनही ठेवायचं नव्हतं. ती हसते, रडते. तो तिला मिठीत घेतो. त्या क्षणी शहर थांबतं आणि दोन मनं एकमेकांना शोधतात. काही दिवसानंतर बाल्कनीत सकाळचा चहा. आरव म्हणतो, आज सुट्टी घेऊ? अनन्या हसते. हो, पण एकत्र. ती त्याचा हात पकडते. आता ते परफेक्ट नाहीत, पण खरे आहेत. कधी कधी प्रेम मिळत नाही म्हणून नाही तुटत, तर ते ओळखायला उशीर होतो म्हणून तुटतं. आणि जेव्हा ओळख येत होतो तेव्हा आयुष्यभरासाठी होतं. मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.